दगड खाली टाक नाही तर गोळी घालीन. चला निघा. सत्य काय होतंय? पुन्हा जर स्वतःच्या जीवाचा खेळ मानलास ना तर तुझ्यासाठी सगळ्यात डेंजर मी असेल. गावी मंजू, माझा ऐक. तुम्ही दोघं इथून निघून जा. तुम्ही उगाच माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालू नका. मी जेलमध्ये जायला तयार आहे. जो गुन्हा मी केला असताय ना त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. सावी अगं, आता काही राहिलंच नाही. आणि वकील पण केले. कोर्टात माझ्या बाजूने लढायला कोणीच नाही आता. पास झालं आता सगळं. मला सहन होत नाही आता. सगळं पास झालंय मला. सावे, असं नको बोलूस बाळा. काही नाही, समजा ठीक होईल. हा, तू हरणार नाहीस. नाही हरणार तू. आई अगं, आता राहिलंच काय? संपलंय सगळं. सगळं संपलंय. एकदम खरंय. संपलंय सगळं सावीच. आता तिचं काहीही होऊ शकत नाही. सावी नाईक एक अतिशय कमजोर पोरगी. आणि तिची बाजू सुद्धा खोट्याची बाजू आहे. त्यामुळे ती आणि जिंकणं शक्यच नाहीये. नाही, माझी बाजू खोट्याची नाहीये. मी काही केलेलं नाहीये. मी खरी आहे. मग सिद्ध पण व्हायला पाहिजे ना तसं. नुसतंच बोलून काय उपयोग आहे? असो, या सगळ्यात सावीला तर शिक्षा होणारच आहे. पण मला असं वाटतं की तिच्या घरच्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. ही अशी कशी पोरगी जन्माला घातली?
किती कमजोर म्हणून वाढवली हिला. आणि सगळ्यात आधी तर भाऊराव नाईकांना शिक्षा व्हायला पाहिजे. जरा तरी संस्कार करायचे ना. लढायला शिकवायचं, पण नाही. त्यांच्यासारखे आजोबा असून सुद्धा ही अशी नात कशी असू शकते? काय बोलताय तुम्ही? माझ्या भाऊंबद्दल काही बोलायचं नाही. काही पण कसं? ज्यांचा दोष आहे त्यांना तर बोललंच पाहिजे ना. भाऊ पण ना, नीट शिकवायचं होतं ना त्यांच्या नातीला. धीर खचून न देता लढण्याची शिकवण द्यायची होती. खरं ना, भाऊंना काही जमलेलं दिसत नाही. एकदम फालतू शिक्षक आहेत भाऊ. फालतू. हे जर लोक बोलली तर चालणार आहे का तुला?